मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ ग्रामविकास खात्यासाठी सावत्र भाऊ आहेत का? तुकाराम बाबा महाराज यांचा सवाल। 9 जून पासून ग्रामविकास मंत्र्यांच्या दारात भजन कीर्तन आंदोलन करण्याचा इशारा। मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे सरसकट सर्व लाभार्थ्यांना नियुक्त करा अशी मागणी घेऊन तुकाराम महाराजांनी 5 तारखेचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता। तो आज 5 तारखेचा अल्टिमेटम संपलेला आहे। आता त्यांची नेमकी काय भूमिका आहे आणि कशासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे आपण जाणून घेऊया। या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे जे नेते आहेत तुकाराम बाबा महाराज यांच्याबरोबर आपण संवाद साधूया। महाराज, मला सांगा, तुम्ही 5 तारखेचा काय अल्टिमेटम दिला होता आणि कशासाठी दिला होता? आज तो अल्टिमेटम संपतोय, पुढची भूमिका तुमची काय आहे? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा मुंबईला पायी चालत असताना सरसकट जे महाराष्ट्रातील जे 1,34,000 विद्यार्थी आहेत त्यांना सरसकट जॉईनिंग करून घ्या अशा पद्धतीचा आदेश काढला असताना देखील आज जर बघितलं ग्रामपंचायत असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्यामध्ये बऱ्यापैकी जॉईनिंग करून घेतलं नाही। वेगवेगळे कारणं त्या ठिकाणी सांगितले जातात। अजून देखील काही मुलांचा पगार होत नाही आहे, काही मुलांची वय मर्यादा सांगितली जाते। जर एकीकडे 6 महिन्यापूर्वी ज्यांना जॉईनिंग करून घेतले त्यांचं जर आता वय वाढलं असेल तर वय तर कमी करू शकत नाही। मग ज्यावेळी तुम्ही सरसकट सांगता 11 महिने जॉईनिंग करून घेण्यास तुम्हीच मुद्दा देताय आणि एकीकडे ग्रामविकास म्हणजे ग्रामपंचायतमधलं जे लेटर येतं की त्यामध्ये स्थगिती आलेले आहे। सरकारचा भोंगळ कारभार जो रचवाट्यावरती दिसतोय म्हणून आम्ही 5 तारखेपासून जे मुद्दे बाकीचे सांगितले होते ते मुद्द्याचं आम्हाला पत्र प्राप्त झाले। त्या पत्रामध्ये उघड सांगितले की त्यांनी की तुम्हाला 5 महिने स्थगित जे ग्रामपंचायत जी आहे त्याला स्थगित दिलेली आहे, पण बाकीच्याला शिथिलता त्यांनी केलेली आहे। जर समजा एकीकडे सरकार अशा पद्धतीने करत असेल, तुमच्या जर ताळमेळ लागत असेल तर एक न सुटणारा कोड आहे। महाराष्ट्रामध्ये चंदीगड आहे, त्याचबरोबर रायगड जिल्हा आहे, अनेक ठिकाणी ग्रामपंचायतची जी मुलं आहेत त्या मुलांना 1.5 महिन्यापूर्वी जॉईनिंग करून घेतलं आहे आणि तरी देखील जॉईनिंग करून घेतले त्यांचा पगार देखील अद्याप झाला नाही। काही मुलांचा 6 महिन्यापासून पगार झालेला नाही, काही माणसांचा 5 महिन्यापासून झाला नाही। मग मला सांगा, लाडका भाऊ म्हणून तुम्ही ही योजना आणली, त्या मुलांना फक्त निसता तेवढ्या निवडणुकीपुरतं मर्यादितच ह्या गोष्टी सगळ्या केल्या होत्या का? यांचा पगार वेळेवर होणं गरजेचं आहे। या मुलांना जे हक्काची भाकर आहे ती त्या ठिकाणी प्राप्त होणं गरजेचं आहे। जी ग्रामपंचायतमध्ये जी मुलं काम करतात त्या मुलांना आहे त्या ठिकाणी काम उपलब्ध होणं गरजेचं आहे। 11 महिन्यानंतर पुढं काय हाही न सुटणारं कोड आहे। हेच जर कोडं सुटत नसेल, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं मान्य होत नाही। म्हणजे JR एकीकडे JR सांगितलं जाते, त्या JRमध्ये उल्लेख केला जातो की तुम्हाला स्थगिती दिली आहे म्हणून। मग कशाला कारण असतात त्या मुलांना हडपड करायला लागतं, कशाला त्याला वेळ घालावा लागतं? तुम्ही त्या ठिकाणच्या पद्धतीने तुमचं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ म्हणून जी घोषणा केली होती आणि 5 महिन्याची मुदतवाढ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना दिली होती त्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना समाविष्ट केले, नियुक्त केलेले आहेत का? आणि नियुक्त केले असेल तर त्यांच्या पगार आता वेळेवर होतात का? मग कोणते लोक लाभार्थी राहिलेले आहेत की त्यांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे किंवा दिलेलं नाही आहे? एक म्हणजे पहिली गोष्ट, शिक्षक जे विभाग आहे त्यांना नियुक्ती दिलेली गेली नाही, त्यांना या महिन्यात नियुक्ती करतो म्हणून सांगितलं। त्यानंतर जे ग्रामपंचायत विभाग आहे त्यामध्ये नियुक्ती केलेली गेलेली नाही आहे। ह्या मुलांचा पगार देखील अद्याप अजून झालेला नाही आहे। मग हे फक्त आणि फक्त निवडणुकीपुरतं होतं का? हे न सुटणारं कोड आहे। मग मला सांगा, मुख्यमंत्री साहेबांनी जर एकीकडे घोषणा केलेली आहे की पुन्हा मिळणार नाही, पुन्हा तुम्हाला देणार नाही आम्ही, पण आता 5 महिने मुदतवाढ दिलेली आहे। मग मुदतवाढ जर तुम्ही दिली असेल तर मग मला आपल्याला विनंती आहे की मग सरसकट का घेत नाही? त्या ठिकाणी कारणे का सांगायला आहे? त्याला JRमध्ये बदल का करायला लागला आहे? या सगळ्या गोष्टीवरती जर समजा ह्या मुलांचा पगार आणि मुख्यमंत्री मग ग्रामपंचायत असेल किंवा बाकी विभाग इतर विभाग असेल, मला बाकीचं कुठला विभाग म्हणायचं नाही आहे। मला एकच म्हणायचं की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये सरसकट मुलं कामाला लागली पाहिजेत आणि त्या सगळ्या मुलाला जर कामाला लागत नाहीत, त्यांचा पगार नीट होत नाही, तोपर्यंत माझं अमरण उपोषण असणार आहे। ग्रामपंचायतीच्या सुद्धा काही नियुक्त्या राहिलेल्या आहेत असंही तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं। त्याचबरोबर ग्रामविकास मंत्र्यांच्या संदर्भात सुद्धा तुम्ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काय भूमिका आहे तुमची? आमचे ग्रामविकास मंत्री जे आहेत माननीय विजयकुमार गोरे साहेब यांच्या दारामध्ये जाणार आहोत असाही आम्ही या ठिकाणी इशारा देतोय। जर समजा ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत जी आहे, ग्रामपंचायतमध्ये काम करणारे जे मुलं आहेत, मुख्यमंत्री साहेबाचा जो विभाग आहे कौशल्य विभागामधून, तर मग ग्रामपंचायतमध्ये जे काही सावत्र भाव आहे का, सरकारमधला जे एक बाजू आहे, एकाने झाकायचं एका दुसऱ्याने उघड ठेवायचं अशी परिस्थिती निर्माण आहे। तुमच्या जर ताळमेळ नसेल तर आमचं काय तुम्ही चांगलं करणार आहे? हेही मोठा प्रश्न आहे। म्हणून माननीय कलेक्टर साहेबांच्या इथं आम्ही उपोषणला 9 तारखेला सकाळी 10 वाजता सांगली या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये बसणार आहोत। जोरपुत्र आमच्या हक्काची भाकर किंवा ग्रामपंचायत असेल किंवा शाळेत शिक्षण असेल लिखित स्वरूपामध्ये आता आम्हाला पत्र प्राप्त झालेत, पण ह्या पत्रामध्ये आम्ही समाधानकारक नाही आहे म्हणून आम्ही पुन्हा आज पत्र देऊन 9 तारखेला सकाळी मी या ठिकाणी अमरण उपोषणला बसणार आहोत। मुख्यमंत्र्यांना काय विनंती करताय शेवटची?
शेवटची विनंती माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो दिलेला शब्द आहे, माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुंदर स्कीम त्यांनी चांगली आणली, मुलांच्या भवितव्यासाठी चांगली आणली आणि लाडका भाऊ योजना आणली. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थ्यांनी जीवाचं रान करून त्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना सहकार्य केलं. बाकीच्या गोष्टी झाल्या गेल्या, पण त्या मुलाला जो शब्द दिलेला आहे त्या ठिकाणी काम करतात. त्या ठिकाणी त्यांना कायमचं करू असाही शब्द त्या ठिकाणी दिला. आम्हाला कायमचं राहू दे, पण आहे त्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती देखील जर तुम्ही घेतलं तर तुमचा फोटो देवाऱ्यामध्ये देव बाजूला काढून ठेवून तुमचा फोटो या तिघांचा ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना नाव देऊ आणि त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजित पवार साहेब यांचे फोटो त्रिदेव असे देव म्हणून त्या ठिकाणी देवाऱ्यावरती ठेवून सकाळ संध्याकाळ 2 टाईम नित्यनेमान त्यांची आरती करू. नक्कीच आपण पाहू शकता येणाऱ्या 9 तारखेपर्यंत राज्य सरकारनं जर जे लाभार्थी आहेत त्यांना सरसकट नियुक्तीपत्र देऊन जॉईनिंग जर केलं नाही तर 9 तारखेपासून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या घरासमोर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या दालनात या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा तुकाराम बाबा महाराजांनी 9 जून पासून ग्रामपंचायत नियुक्तीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना ग्रामविकास खात्याकडून सावत्र भावाची वागणूक मिळतेय असा आरोप संघटनेचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांनी केलाय. मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे की सरसकट मुलांना जॉब मिळणार, पण ग्रामपंचायतमधली जी मुलं आहेत त्यांना जॉईनिंग करण्यामध्ये विलंब आणि त्यासाठी स्थगिती त्यांनी सांगितलेलं आहे. मग मला सांगा, जर मुख्यमंत्री साहेब जर सांगत असतील की सरसकट ह्या जॉईनिंग करून घ्या आणि ग्रामविकास खात्यामधून जर असं असेल की बाबा लाडका भाऊ मधून जे मुलं आहेत त्या ग्रामपंचायती त्यांना स्थगिती मिळते, म्हणजे हे सावत्र भाऊ आहेत का असाही प्रश्न त्या ठिकाणी आज निर्माण होतोय. जे मुलं कामाला आहेत, ग्रामपंचायतचा पण जो मुद्दा आहे तो देखील जर मार्गस्थ नाही लागला तर ग्रामविकास मंत्री जे आहेत त्यांच्या दारामध्ये जाऊन भजन कीर्तन करू. मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ ग्रामविकास खात्यासाठी सावत्र भाऊ आहेत का? तुकाराम बाबा महाराज यांचा सवाल. 9 जून पासून ग्रामविकास मंत्र्यांच्या दारात भजन कीर्तन आंदोलन करण्याचा इशारा.